ग्रामपंचायतीच्या लाईटखाली खाऊन पिऊन बसलेला कमलेश व रमेश शेजारी चंदू येऊन बसला. तुम्हाला काही माहीत पडले का? आल्या आल्या चंदूने दोघांना कोड्यात पाडले. नाही, गावात एक पाहुणी आली आहे. गावात कैक पाहुणे येतात. गावातले लोक पाहुणे म्हणून परक्या गावात जातात. यात विशेष ते काय? तसे नव्हे, ती नुसती पाहुणी नाही तर सुंदर पाहुणी आहे. नुकत्याच तारुण्यात पाय टाकलेल्या कमलेश आणि रमेशने कान टवकारले. त्यांना चंदूचे नीरस वाटणारे संभाषण आता सरस वाटायला लागले. अधिकची माहिती घेण्यासाठी ते त्याच्याकडे तोंड करून बसले. पण पाहुणी आहे कुठली? लोहाराची. बोरखेड्याच्या अनेक मुली लोहारेवाले करून घेऊन गेले आहेत आणि लोहाराच्याही अनेक मुली बोरखेड्यावाल्यांनी करून आणलेल्या आहेत. या दोघा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नातेसंबंध आहेत. त्यामुळे या दोघा गावांदरम्यान सतत पाहुणे पैजे येणे जाणे सुरू असते. कोणाच्या घरी आली? नोकरदाराच्या घरी. रोज कमावून रोज खाणाऱ्या कमलेश व रमेश व चंदूला नोकरदाराच्या घरी आलेल्या पाहुणीबद्दल कुतूहल निर्माण झाले. 450 घरांच्या गावात रोज नवा विषय चघळला जात होता. ज्या दिवशी नवा विषय सापडला नाही त्या दिवशी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातच धन्यता मानण्यात यायची. वृद्ध, तरुण आणि किशोरवयीन मुले अशा 3 गटात चर्चेची खलबते चालत. शिवारात घडलेल्या घडामोडी पाऊस समान गावात येणारे जाणारे चर्चेच्या केंद्रस्थानी असत. आज या तिघांना नवीनच आणि मनोरम विषय चघळायला सापडला होता. लग्नाचे वय झालेल्या तरुणाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गावकऱ्यांची अट असायची. तो स्वतःला खाऊ घालू शकत नाही तर बायकोला काय खाऊ घालणार असा प्रश्न गावकरी बेहिचक उपस्थित करत. त्यामुळे बिनभरवशाची आर्थिक प्राप्ती असणारे कमलेश, रमेश व चंदूलाही नव्या पाहुणीची चर्चा करण्यात अपराधीपणाची भावना होत होती. पण तरीही ते असा मधुर विषय चर्चेविना थोडाच डावलणार होते. 2-3 तासांच्या चर्चेत एरवी बरेच विषयानंतर होत असताना आज मात्र पाहुणी हा एकुलता एक विषय चर्चेला शेवटपर्यंत पुरला. डोळ्यांमध्ये पेंग यायला लागला तेव्हा कमलेश, रमेश व चंदूने विषय तहकूब केला व ज्याचे त्याचे घर गाठले. सकाळी रमेश उठला तेव्हा त्याचा रेडिओला 16 बरस की बाली उमर को सलाम है, प्यारी तेरी पहली नजरों को सलाम हे गाणं गुणगुणत होता. दात घासता घासता रमेशची नजर पाणी भरून परत येणाऱ्या महिलांमध्ये त्या पाहुणीचा शोध घेत होती. रमेशला पहिल्यांदाच त्याच्या काळ्याभोर केसांवर गर्व होत होता. तो आरशात आता घडी बघत होता. त्याचा सुंदर व कोवळा चेहरा उलट बाजूने आरसा त्याला दाखवत होता. रमेश क्षणाक्षणाला केसांची रचना बदलवत होता. कोणत्या बाजूने भांग चांगला दिसेल याची चाचपणी करीत होता. त्याच्या दातांची, नाकाची, डोळ्यांची ठेवण रेखीव होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघणारीच्या हृदयाचा ठोका चुकत होता. एक सुंदरी तर त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे लक्ष असताना खालच्या दुर्लक्षित खड्ड्यात पडली होती. ती गावात आलेली पाहुणी कशी असेल याचे तर्क-वितर्क रमेश मनातल्या मनात लढवत होता. रमेशची प्रतीक्षा एके दिवशी संपली. परकर व पोलक्यावर त्याची स्वप्न सुंदरी दिसली. पानवट्याहून पाणी भरून आणलेला हंडा डोक्यावर ठेवून ती महिलांच्या बरोबर येत होती. ती पाहुणी दिसल्यावर इसे नशीब कहे या कुदरत का करिश्मा, मेरा मेहबूब है कितना सुहाना अशी रमेशला नैसर्गिकरित्या अवगत असलेली शायरी आपोआप रमेशच्या हृदयात द्रवली. खरोखर ती पाहुणी खूप सुंदर होती. एरवी रमेशचा चेहरा बघून सुंदऱ्यांचे मन थाऱ्यावर नसायचे. आज त्या पाहुणीचा चेहरा बघून रमेशचे मन सैरावैरा झाले होते. जन्म, बालपण, किशोरपण अशा सर्व अवस्थांमध्ये निसर्गावर प्रेम करणारा रमेश आज त्याच्या प्रेमाची वाटणी करायला निघाला होता. शेतमजुरी करताना निसर्गाचा हवाहवासा वाटणारा सहवास त्याला फारसा सुखावू शकत नव्हता. कमलेश व चंदू त्याचे जिगरी दोस्त होते. त्याच्या हृदयाची धडधड त्यांना जाणवत होती. तुझे लक्ष हल्ली ठिकाणावर नसते न राहून रमेशच्या आईने एके दिवशी रमेशला टोकले. आई, आहे लक्ष ठिकाणावर असे उडवाउडवीचे उत्तर देऊन रमेशने वेळ निभावून नेली. पण मनात चाललेली चलबिचल, रात्रीची उडालेली झोप, या कुशीहून त्या कुशीवर शरीराला करावी लागणारी कसरत, झोपण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या डोळ्यांसमोर येऊन झोप उडवणारा पाहुणीचा सुंदर चेहरा, रेडिओतून निघणाऱ्या मधुर प्रेमगीतांशी एकतान होणारे मन, असे बदल रमेशमध्ये गावकऱ्यांना जाणवत होते. रमेशचा मोठा भाऊ एकदा बोरखेड्यात आला. 4 पैसे कमवायला लागल्यावर रमेशचेही हात पिवळे करून टाकू असे रमेशच्या आईजवळ म्हणाला. रमेशने हे ऐकल्यावर रमेशच्या मनात लड्डू फुटू लागले. गावात आलेल्या त्या सुंदर पाहुणीच्या विचारात रमेश आधीच तल्लीन झाला होता. रमेश अतिशय सुंदर होता.
त्याचा रंगही उजवा होता, पण परिस्थितीने त्याला आर्थिक सुरक्षा दिलेली नव्हती. उन्हातान्हात मजुरी करताना त्याचा रंग करपत होता. तुटपुंज्या मजुरीवर जगणाऱ्या रमेशला मोठे मन करून कोणी मुलीवाला मुलगी द्यायला तयार नव्हता. गावातले सुंदर मुलीचे अनेक बाप त्यांची मुलगी त्याला नोकरी लागल्यावरच देण्याची मतलबी भाषा करीत होते. रमेशचे कोवळे मन दुखावत होते. एके दिवशी गावाशेजारच्या केळीच्या मळ्यात रमेश, कमलेश व चंदू अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले होते. 5 फूट उंच असणाऱ्या पण भराव टाकून जेमतेम 2.5 फूट खोल बनविलेल्या पाण्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या टाकीत डुंबत होते. विहिरीतून पाईपाने येणाऱ्या पाण्याचा थंडगार जाड धारेत मनसोक्त भिजत होते. निसर्गाच्या सहवासात आंघोळीचा स्वर्गीय आनंद घेत होते. क्षितिजापर्यंत नजर जात होती. स्वच्छ सूर्यप्रकाशात हिरवेगार शिवार न्याहाळत होते. हातीच्या कानाने एवढी केळीचे पाने अख्ख्या शिवाराला आच्छादून होती. दूरवर उतरलेला सातपुडा पहाड स्तब्ध उभा होता. अस्तित्वही पांढरट ढग आकाशात कुठेतरी दृष्टीस पडत होते. लख्ख सूर्यप्रकाशाने त्यांचे अस्तित्व हिरावून घेतले होते. टाकीतल्या ताज्या पाण्यात किती वेळ डुंबावे याला काही मर्यादा नव्हत्या. 1.5 तास 2 तासांपासून हे त्रिकूट डुंबत होते. दरम्यान टाकीतून खालच्या पसरट कुंडात पडणाऱ्या पाण्यात धुणे धुवायला ही बहुचर्चित पाहुणी आल्याचा या तिघा त्रिकुटांना पत्ताही लागला नाही. ओल्या चिंब अंगाने रमेश टाकीच्या पायऱ्यांवरून उतरायला लागला तेव्हा प्रथम त्याच्या नजरेला तो सुंदर मुखडा पडला. पहिली नजर का पहिला प्यार त्याला भेटला. रमेशने त्या पाहुणीकडे व त्या पाहुणीने रमेशकडे जेव्हा बघितले तेव्हा अवघा आसमंत थांबला. तो पहिला क्षण 2 अनुपम सौंदर्याच्या दर्शनाने भारावला. पाने, फुले, फळे, वनस्पती, पक्षी ही सगळी या पहिल्या आकर्षणाची साक्षीदार झाली. पाहुणीचा सुंदर चेहरा रमेशची नजर लोहचुंबकासारखी खेचून घेत होता. त्या पाहुणीलाही तिच्यासोबत आलेल्या 2 मुलींचे भान नव्हते. तीही रमेशच्या ताज्या टवटवीत चेहऱ्याकडे दुनिया जहान विसरून बघत होती. रमेशच्या शरीरावरील पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात मोत्यांसारखे चमकत होते. पाहुणीचा चेहरा रमेशच्या आवडीच्या साच्यात फिट्ट बसणारा होता. पाहुणीने उर्वरित धुणे सोडून द्यावे, रमेशने अंतर्वस्त्रे विस्कटणे राहू द्यावे व फक्त पाहुणीकडे बघत बसावे, पाहुणीनेही त्याच्याकडे बघत बसावे असा प्रसंग उद्भवला होता. मुलीच्या सुखासाठी नोकरदाराचा शोध घेणारी जालीम दुनिया तेथे नव्हती. मुलामुलींच्या निखळ नैसर्गिक नजरानजरीकडेही संशयाने बघणारे दुष्ट गाव लांब होते. तेथे फक्त होता रमेश व ती सुंदर पाहुणी. नोकरी लागेल तोपर्यंत मजुरी करू, जे मिळेल ते खाऊ. पाहुणी नाहीच रमेशकडे नोकरी बघून आकर्षित झाली होती. ती ज्यांच्या घरी पाहुणी म्हणून आली होती त्या घरचे घरकाम केल्यावर तिला अन्न मिळत होते. रमेश जमेल तशी मजुरी करून 2 घास मिळवत होता. त्यामुळे पाहुणी आणि रमेश जगत होते. एकमेकांच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. लाजऱ्या रमेशने त्या दिवशी तोंडातून एक चकार शब्द काढला नाही. रूपसुंदरी पाहून तर शरमेने लालमलाल झाली. त्या दिवशी फक्त डोळ्यांनी प्रेमाची भाषा बोलली होती. रमेश व पाहुणी त्या दिवशी धुणे धुवून गावात आले. पाहुणी ज्याच्या घरी आली होती त्याचे ते घर रमेशच्या घराच्या अगदी समोर होते. त्यामुळे आता रमेश व ती पाहुणी रोज सकाळ संध्याकाळ नजरेचे बाण एकमेकांच्या दिशेने फेकू लागले. एकमेकांची हृदये घायाळ करू लागले. ही प्रेमाची भाषा पुढे रमेश व ती पाहुणी व्यावहारिक जगाच्या नाकावर टिचून 2-3 वर्ष डोळ्यांमार्फत बोलत राहिले.